नेवासा तालुक्यातील सर्वांनीच भाजपामध्ये डोकावले आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जिल्ह्यात पूर्ण ठिकाणी उमेदवार न देता आल्याने जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकेलाचा विश्वास पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे। नेवासा तालुक्यातील सर्वांनीच भाजपामध्ये डोकावले आहे, पण भाजपाचे दरवाजे बंद करून मी दिलेल्या झटक्यामुळे शंकरराव गडाख राष्ट्रवादीतून बाहेर पडले। सत्तेशिवाय तडफडणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जिल्ह्यात पूर्ण ठिकाणी उमेदवार न देता आल्याने जिल्हा परिषदेवर भाजप झेंडा फडकेल असा ठाम विश्वास पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे। आता ह्यांना सगळ्यांना ढोळ लागले, तिकडून लोकते तिकडून लोकते, येऊ का येऊ येऊ का तुम्ही सांगा म्हणून सांगतो। तुमच्या तालुक्यात तर कुणीच राहिले नाही डोकायचं। सरकार अस्थिर झालं, म्हणजे सरकार अस्थिर झालं। कसं झालं अस्थिर? अस्थिर होत नाही, व्हायची शक्यता पण नाही। आणि तसं असतं तर तुम्ही इकडून तिकडून डोकाडोकी केलेली नसती। राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृहात किती आमदार आहेत? 40 आणि काँग्रेसचे किती? 41। कितीनी जास्त आहेत? आणि एकनी जास्त असल्यामुळं विरोधी पक्ष नेता आणि भाऊसाहेब कांबळे कुठे गेला? आता कसं झालंय? कसं झालंय आता? आणि सत्ताधारी पक्ष ठरवितो विरोधी पक्ष नेता करायचं का नाही करायचं। जनसंख्येचं बलाबल जास्त आहे तो विरोधी पक्ष नेता। आमचं काहीच म्हणणं नाही, तुमचं व्यवस्थित चालव ही आमची इच्छा आहे। विरोधी पक्ष कायमस्वरूपी तुम्हीच राहा। जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागणार ही काळ्या दगडावरची रेग आहे। आणि या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्यांदा एवढा अडचणीत आपण पकडलाय। राज्यात आणि केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आहे। आणि ही विकासाची गंगा आपल्यापर्यंत पोहोचण्याचं साधन खऱ्या अर्थानं पंचायत समिती आणि झेडपी असते। झेडपी जिंकायची, पंचायत समिती जिंकायची गणित यांच्याकडे नाही। थोरात जाम केलेत आपण संगमनेरमध्ये, जाम। आणि राहत्यात सुद्धा विरोधी पक्ष नेत्याची गट्टीच केली, पिचड तिकडे दाबले। आता हेलिकॉप्टरचा त्रास झाल्यामुळे मला थांबावं लागले, नाही आता माझी सभा दुसरी अकोल्यातच होती। आणि एकमेव 3 काँग्रेसचे आमदार आहेत, थोरात साहेब, विखे साहेब सोडून तिसरा कोण आमदार आहे? तुम्हाला शेजारीच आहे, जरा माहिती घ्या। पंजाबच्या विरोधात मतदान करा म्हणतायत ते, माहिती आहे का नाही? मी सांगतो हे खरं आहे का कुठे? वाट कशाला बघता आपण? भाजप सत्तेवर येण्याची ही चिन्ह आहे। काँग्रेसचा आमदार पंजाबच्या विरोधात मतदान करा म्हणतो त्याच्या मतदारसंघात। आणि तुमच्या तालुक्यात आमच्या मित्राचं नाव तर लय जवळ आलं म्हणते। आई निवडणुकीच्या काळात विकास कामावर चर्चा करायसाठी गेलतो, उशिरा करायला लागतोय का? मला सगळं ध्यानात ठेवून काम करावं लागतंय। पण मी पण हुशार आहे, मी पण राईट भांडवल त्याचं तयार केलं। असा कार्यक्रम झाला, घरात टाइम कोणी उठून बाजूला पडले। आपल्याला एकाच एक फाईट करायला जरा अवघड होत होतं, म्हणून दोघा जणांवर एक जण तुमच्या खरवंडीसारखा कार्यक्रम केला, 6 प्याला। एकाच एक फाईट करायला जरा अवघड होते, त्याच्यामुळे आता 2च एक आहे आपले, सोपं झालंय का? नेवासा तालुक्यात सर्वांचे लक्ष असलेल्या खरवंडी गटात भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। यावेळी आमदार बाळासाहेब मुरकुटे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेसे, जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, तालुक्यातील सर्व भाजप उमेदवार उपस्थित होते। यावेळी आमदार मुरकुटे म्हणाले की तालुक्यात 2 कारखानदारांची भांडणे लागली असताना दोघेही एकमेकांच्या उखल्या काढण्यात मग्न आहेत, त्यामुळे विकासाच्या प्रश्नावर फक्त भाजपच बोलत आहे। आघाडीला मते दिली तर तालुक्याच्या विकासाला खीळ बसेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली। आता तालुक्याचं एक जे काही राजकारण करण्याच्या आणि विकास करण्याच्या उद्देशाने माजी आमदारांनी काही उद्देश ठेवून राष्ट्रवादीतनं
बाहेर पडून ही आघाडी केली असं पत्रक काढलं, त्याचा खुलासा केला. मित्रांनो, हे त्यांचे अंतर्गत वाद आहेत. नामदार साहेब, आज आमच्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होत असताना तालुक्याच्या विकासाबद्दल, जिल्हा परिषद मधून विकासात्मक कामं केल्याबद्दल, कामं करायचे काय, जाहीरनाम्याबद्दल एक शब्द देखील आमच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ही आघाडी शब्दही बोलत नाही. पण मात्र आता कळगीतुरे त्यांच्या चालू झालेले आहेत आणि हा याच्या कारखान्याचा आणि तो त्याच्या कारखान्याचा उकळपाकळ काढत असताना एकमेकाचा उकळपाकळ काढण्यामध्ये त्यांना ही जिल्हा परिषदची सर्व सभा एकमेकाच्या विरोधात गाजवल्या. पुढे नामदार साहेब 21 उमेदवार आपले चारित्र्य संपन्न लोकांनी स्वीकारले आणि लोकाभिमुख आहेत. आज आपले 21 उमेदवार ए ग्रेड मध्ये आज या प्रत्येक गट आणि गणामधून आहेत. सर्वची सर्व उमेदवार हे आपले निवडून येण्याची आजची स्थिती आहे. आज हे कशामुळे होत आहे तर भारतीय जनता पार्टीचं हे मोदी साहेबांचं नेतृत्व, फडणवीस साहेबांचं नेतृत्व आणि आपल्या या नेतृत्वातनं हा आपण तालुक्यामध्ये केलेला विकास जो आहे हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये भरलेला आहे. साहेब, आम्ही तुम्हाला एक निवेदन दिलेलं आहे या निमित्ताने की तालुक्यामध्ये संवेदनशील असलेले जे काही बूथ आहेत त्यात सर्वात जास्त बूथ या खरुंदी गटामध्ये आहेत. आज या गटामध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये बूथ कॅप्चरिंग असेल, बोगस मतदान असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून दहशत दादागिरी करून हाणामाऱ्या असतील किंवा दडपशाही असेल, या खरुंदी गटामध्ये जास्त झालेले आहेत. आणि मग नामदार साहेब, याच्यामध्ये आता तुम्हाला लक्ष घालून याच्यासाठी विशेष फोर्स आहे. ज्या पद्धतीने आपण विधानसभेला जी सेंट्रल रिझर्व्ह पोलीस म्हणून जी उभा केली होती त्याच्यामुळे आपल्याला विजय संपादन करण्यामध्ये मदत झालेली आहे. त्याच धर्तीवरती उद्या या जिल्हा परिषदच्या मतदानाच्या वेळेस 16 तारखेला या ठिकाणी सेंट्रल रिझर्व्ह पोलीसची जी यंत्रणा आहे ती उभा राहणं गरजेचं आहे. सीसीटीव्ही कॅमेरे या बूथवरती असणं गरजेचं आहे की जेणेकरून या ठिकाणी कुठलाही बोगस प्रकार होणार नाही. शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा.